आज मी मिक्स व्हेजिटेबल भाजी करते। त्यासाठी मी आता कढई ठेवलेली आहे गॅसवर। त्यामुळे थोडं 1 चमचा तेल घालत आहे। गरम झालेलं आहे, त्यात मी आता 1 चमचा जिरे घालते। मी आता कांदा घालते, उभा चिरलेला आहे। आता कांदा तेलावर परतून झालेला आहे। त्याच्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या घालते। त्याचबरोबर आल्याचे तुकडे घालते, ते थोडे परतून घ्यायचे। धने घालले, 2 टोमॅटो चिरून घातलेत। टोमॅटो घातले चिरून, आता ते थोडे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे। 7-8 काजूचे तुकडे घातलेत, म्हणजे थोडी ग्रेव्ही छान होईल। आता याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घ्यायचे। थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला त्याची पेस्ट करून घ्यायची। जे मगाशी पेस्ट करण्यासाठी जे आपण सर्व भाजून घेतलेलं, त्यातच मी आता तेल घालत आहे। आता भाजीची फोडणीची तयारी करते मी। त्यातच मी 1 चमचा बटर, जिरं थोडंच घालते, कारण मगाशी आपण वाटून घेतलेलं आहे। थोडंसं हिंग, आणि आता आपण त्यावर बारीक चिरलेला कांदा घालूया। आपण ही पेस्ट घालूया। अगोदर आपण तेलावर परतवलेलीच आहे। थोडा वेळ, जरा 1-2 मिनटं आपण तेलावर परतून घेऊया। आता तेलावर मसाला परतून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण मसाले घालूया। आता हळद घालते, हा आमचा आगरी पद्धतीचा मसाला घालते, घरगुती आगरी मसाला आहे। आपण यामध्ये 1-1 भाज्या घालूया। शिमला मिरची, वरून मी 2 चमचे दही घालते। आता आपण सर्व मिक्स भाज्या घालूया। यामध्ये मी फ्लावर घेतलं आहे, मटार घेतलं आहे, फरसबी घेतले, गाजर घेतले। सर्व भाज्या आता छान मिक्स करून घेतलेल्या आहेत, आणि आता मी 2 मिनटं वाफ काढते। 2 मिनटांनी थोडं झाकण बाजूला करते। आणि आता आपण यामध्ये मी गरम केलेलं पाणी घेतलेलं आहे। थोडं जे वाटण आपण पेस्ट केलेली त्या मिक्सरच्या लागलेल्या, तेच आता मी पाणी घालून, आता थोडंसं मी गरम पाणी घातलेलं आहे। झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया। आता आपण बघूया भाजी शिजली की। भाजी आता शिजलेली आहे। यामध्ये आता आपण मीठ घालूया। आता आपण वरून कसुरी मेथी मी हातावर थोडी सुरगळून घालत आहे, कारण कसुरी मेथीने खूप छान स्वाद येतो भाजीला। अशा प्रकारे आपली भाजी रेडी आहे। वरून थोडंसं बटर घालते। वरून चिरलेली कोथिंबीर, आणि अशा प्रकारे ही आपली मिक्स व्हेजिटेबल भाजी तयार आहे। तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट करा।